मंगळवारी 9 सप्टेंबरला सकाळच्या दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात सासुरे या गावामध्ये लोकांना आडबाजूला एक 4 व्हीलर दिसली। गाडी गावाच्या आडबाजूला पार्किंग केलेली होती, त्यामुळे लोकांना संशय झाला ही गाडी गावातली दिसत नाही। लोकांनी गाडीच्या जवळ जाऊन पाहिला तर सर्वांना धक्का बसला, कारण की त्या गाडीमध्ये होता एका व्यक्तीचा मृतदेह। गाडी गावामधील कोणाची नाही, त्यामध्येच त्या 4 व्हीलरमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह। त्यामुळे गावामधील लोकही घाबरले। त्यामुळे त्यांनी लगेचच ही माहिती गावातल्या पोलीस पाटलांना दिली। पोलीस पाटलांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहिलं तर खरोखरच गाडीमध्ये मृतदेह होता। त्यांनी लगेचच वैराग पोलीस स्टेशनला फोन केला आणि या घटनेची माहिती दिली। पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली, गाडीची पाहणी केली, मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला। तेव्हा समजलं गाडीमध्ये ज्या व्यक्तीचा मृतदेह सापडलाय तो सोलापूरचा नसून बीड जिल्ह्यामधील आहे। गाडीमध्ये जो मृतदेह सापडला होता तो बीड जिल्ह्यातील लुखामसला या गावातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा होता। गोविंद बर्गे यांच्या डोक्यातून गोळी आरपार गेली होती। गाडीमध्ये ज्या पद्धतीने मृतदेह सापडला त्यावरून हे चित्र दिसत होतं। गोविंद यांनी स्वतःला गोळी मारून घेतली, पण गोविंद यांच्या घरच्याचा आरोप होता त्यांची कोणीतरी हत्या केली। पोलिसांनी जेव्हा गोविंद यांच्या कुटुंबातील सांगण्यावरून या घटनेचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा एक नाव समोर आलं, कला केंद्रामध्ये काम करणारी नर्तकी पूजा गायकवाड। गोविंद बर्गे यांनी जर स्वतःलाच गोळी झाडून स्वतःचं जीवन संपवलं असेल तर पोलिसाच्या तपासामध्ये कला केंद्रामध्ये काम करणारी नर्तकी पूजा गायकवाड हिचं नाव कसं काय आलं? सासुरे गावामध्ये ज्या पद्धतीने गाडी सापडली तेव्हा नेमकं तिथे काय घडलं होतं, चला सविस्तर या व्हिडिओमधून आपण पाहूया। 38 वर्षीय गोविंद बर्गे हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील लुखामसला या गावाचे माजी उपसरपंच। गोविंद यांचा मूळ व्यवसाय म्हणजे जमीन खरेदी विक्री करणे, प्लॉट खरेदी विक्री करणे, त्याशिवाय राजकीय पार्श्वभूमी। त्यामुळे गोविंद बर्गे यांच्याकडे चांगलाच पैसा होता। गोविंद बर्गे यांचं लग्न झालेलं होतं। घरामध्ये त्यांची पत्नी, 6वी मध्ये शिकणारा एक मुलगा आणि 9वी मध्ये शिकणारी एक मुलगी, असा त्यांचा सुखी संसार एकदम आनंदात चालू होता। पण राजकीय पार्श्वभूमी, प्लॉटिंगचा व्यवसाय आणि तगडा पैसा यामधून गोविंद त्यांच्या मित्राबरोबर कला केंद्रामध्ये जायला लागले। आजपासून साधारणतः 1.5 वर्षापूर्वी ते थापडी तांडा या कला केंद्रामध्ये गेले होते। त्याच कला केंद्रामध्ये गोविंद यांना एक नर्तकी दिसली होती आणि त्या नर्तकीचा डान्स गोविंदला प्रचंड प्रमाणात आवडला होता। पण याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी गोविंद हे धाराशिव मधील पारगाव इथे असलेल्या कला केंद्रामध्ये गेले होते। त्या कला केंद्रामध्ये गोविंद यांना 30 नर्तकी दिसली होती जी त्यांना अगोदर दिसली होती। पण यावेळेस गोविंद यांना नर्तकीच्या डान्स बरोबर त्यांचं सौंदर्यही आवडलं होतं। त्या नर्तकीचं नाव होतं पूजा गायकवाड। तिथील कार्यक्रम संपल्यानंतर गोविंद यांनी पूजा गायकवाडची भेट घेतली आणि तिला स्पष्ट सांगितलं, मला तुझा डान्स आवडला। त्याच वेळेस दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि त्यांचं फोनवरती बोलणं चालू झालं। पूजा गायकवाड ही 21 वर्षाची डान्सर, सासूर हे तिचं मूळ गाव, धाराशिव मधल्या पारगाव कला केंद्रामध्ये ती नर्तकी आहे। त्याशिवाय पूजा गायकवाड सोशल मीडियावरही प्रचंड ॲक्टिव्ह असते। ती इंस्टाग्राम, फेसबुकवरती आपल्या डान्सचे रील्स टाकत असते आणि त्याला मोठ्या प्रमाणात लाईक देखील मिळतात। इंस्टाग्रामवरती तिच्या व्हिडिओमध्ये कमेंट करणारे अनेक जण होते, तिच्या संग चॅट करणारे अनेक जण होते, पण तिचं रोजचं बोलणं व्हायचं फक्त गोविंद बर्गे यांच्याबरोबर। गोविंद आणि पूजा यांच्या बोलण्याचं हळूहळू रूपांतर प्रेमामध्ये झालं। ते एकमेकांशी भेटायचे, बोलायचे आणि भेटल्यानंतर पूजा आपल्याला काय काय पाहिजे ते सर्व ती गोविंदला सांगायची। गोविंद देखील पूजाचे हट्ट लगेच पुरवायचा। छोट्या मोठ्या गोष्टी तर गोविंद पूजाला द्यायचाही। त्याशिवाय पूजाला 1 लाख रुपयाचा आयफोन घेऊन दिला होता, तसंच तिच्या भावाला एक बुलेट घेऊन दिली होती। ज्या सासुरे गावामध्ये पूजाची आई राहत होती त्या घराला गोविंद यांनी रिनोव्हेशन करून दिलं होतं। गोविंद यांचे मेव्हणे लक्ष्मण यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार जवळपास 5 महिन्यापूर्वी गोविंद बर्गे यांनी पूजाच्या मावशीच्या नावावर 5 एकरचा प्लॉट तसंच इतर नातेवाईकांच्या नावावरती देखील काही शेती खरेदी करून दिली होती। पूजा आणि गोविंद हे जेव्हापासून एकमेकांच्या संपर्कामध्ये आले त्याला जवळपास वर्ष होऊन गेलं होतं। गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड या दोघांचे प्रेम संबंध व्यवस्थित चालू होते, कोणताही प्रॉब्लेम नव्हता। पण एक दिवस पूजा गोविंदने बांधलेला बंगला पाहण्यासाठी त्याच्या घरी गेली होती। गोविंद यांनी गेवराईमध्ये एक मोठा बंगला बांधला होता, तो पाहण्यासाठी पूजा आणि त्यांचा एक मित्र बरोबर गेले होते। गोविंद यांनी बांधलेला बंगला त्यावेळेस पूजाला खूप आवडला। गोविंद आणि पूजा त्या बंगल्यामध्ये 2 ते 3 दिवस राहिले। तिथून निघताना पूजा गोविंदला म्हणाली, हा बंगला तू माझ्या नावावरती कर। मग गोविंद स्पष्टपणे पूजाला म्हणाले, मी हा बंगला तुझ्या नावावरती करून देऊ शकत नाही, तुला पाहिजे तर मी तुला दुसऱ्या जागेवरती बंगला बांधून देईल।
जर हा बंगला मी तुझ्या नावावरती केला तर माझ्या घरामध्ये सर्वांना माहिती होईल, माझ्या नावाची मोठी बदनामी होईल. गोविंदच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर पूजा काही दिवस शांत झाली, पण पुन्हा तिने तो बंगला माझ्या नावावर करून दे असं गोविंद पाठीवर तगादा लावला. बंगल्याच्या वादावरून दोघांमध्ये अनेक वेळा खटके उडाले होते, तरी देखील पूजा आणि गोविंद हे एकमेकांना भेटायचे. एवढंच नाही तर त्यांचे शारीरिक संबंध देखील व्हायचे. गोविंद अक्षरशः पूजाच्या प्रेमामध्ये वेडे झाले होते. जसं पूजा सांगेल तेवढा खर्च गोविंद तिच्यासाठी करायचे. पूजाने गोविंदला कोणतीही गोष्ट मागितली तर गोविंद लगेचच द्यायचे, परंतु बंगला नावावरती कर या गोष्टीला मात्र गोविंद यांचा विरोध होता. गोविंद आपल्या नावावरती बंगला करत नाही हे पाहून पूजाने काही दिवस गोविंदशी बोलणं बंद केलं. काही दिवसांनी पुन्हा बोलणं चालू केलं, कारण की पूजाची सवय होती तिला कोणती गोष्ट पाहिजे नसेल आणि जेव्हा गोविंद नाही म्हणेल तेव्हा ती गोविंद संग बोलणं बंद करायची आणि त्यावेळेस गोविंदला समजायचे पूजा आपल्यावरती नाराज झाली आणि ती गोष्ट मग गोविंद तिला आणून द्यायचे. पण यावेळेस पूजा गायकवाडने एक पाऊल पुढे टाकलं. पूजा गोविंद यांना म्हणली, माझा वाढदिवस येतोय, ते वाढदिवसाच्या दिवशी मला मोठं गिफ्ट हवंय, माझ्या नावावरती 5 एकर जमीन करून द्यावी. असं जर झालं नाही तर मी तुमच्या संग बोलणं बंद करेन. एवढंच नाही तर माझ्याबरोबर गोविंदने अत्याचार केले अशी मी कंप्लेंट देईल. पूजाने दिलेल्या धमकीला गोविंद अत्यंत घाबरले. हे पाहून पूजाने वारंवार गोविंद यांना माझ्यावरती अत्याचार केले, मी असं पोलिसांमध्ये तक्रार दाखल करेन अशी धमकी द्यायला गोविंदला सुरुवात केली. ज्याने दिलेल्या धमकीमुळे गेल्या आठवड्याभरापासून गोविंद डिप्रेशनमध्ये गेले. त्यांनी नातेवाईक मित्रांबरोबर बोलणंही बंद केलं. ज्याने जर खरंच आपल्या विरुद्ध तक्रार दिली तर आपली मोठी बदनामी होईल, आपल्या कुटुंबातील लोकांना माहिती पडेल. सर्वांची भीती गोविंद यांना होती. पूजाने कोणत्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट करू नये म्हणून ते वारंवार पूजाला फोन करत होते, पण पूजा कोणत्याही प्रकारचा त्यांचा फोन उचलत नव्हती. त्यामुळं गोविंदच्या मनामध्ये भीती आणखीनच जास्त वाढत चालली होती. 8 सप्टेंबरला गोविंद पूजा पारगावच्या ज्या कलाकेंद्रामध्ये काम करत होती त्या ठिकाणी गेले, पण तेथील मॅनेजरने पूजा आणि गोविंद यांची भेट होऊन दिली नाही. नंतर गोविंद यांनी पूजाच्या मैत्रिणीच्या मार्फत पूजाची संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तरी देखील पूजाने काही रिस्पॉन्स दिला नाही. आठवडाभर ते पूजाचा फॉलोअप घेत होते, तरी देखील पूजा त्यांच्यासंग बोलायला तयार नव्हती. त्यामुळे गोविंद यांनी पूजाचं सासुरे गावामधील घर गाठलं. तिथे जाऊन गोविंदने पूजाला व्हिडिओ कॉल केला. पूजाला त्या व्हिडिओ कॉलवरती गोविंद म्हणाले, तू जर माझ्याबरोबर बोलली नाहीस तर मी स्वतःला संपवेल. पण पूजा त्या साईडने म्हणाली, मी तुमच्याशी बोलणार नाही. ती तिच्या बोलण्यावरती ठाम होती. 8 सप्टेंबरला दोघांचं व्हिडिओ कॉलवरती फक्त एवढंच बोलणं झालं होतं आणि 9 सप्टेंबरला लगेचच गोविंद यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी जेव्हा या घटनेचा शोध सुरू केला तेव्हा त्यांचं पूजाबरोबर काय कनेक्शन आहे हे सर्व स्पष्ट झालं. त्या पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक तपासानुसार गोविंद हे अगोदरच डिप्रेशनमध्ये होते. त्यामध्येच पूजा गोविंदला वारंवार धमक्या देत होती, त्यामुळे त्यांनी स्वतःला संपवलं असेल असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केलाय. ज्यावेळेस गोविंद 8 सप्टेंबरला पूजाला भेटण्यासाठी जात होता तेव्हा त्यांच्या अनेक मित्रांनी सांगितलं होतं, तू पूजाचा नाद सोडून दे, रात्रीचं गाडीने एकटा प्रवास करू नको. पण त्यांनी मित्रांचंही ऐकलं नव्हतं. पूजा आपल्याशी बोलत नाही, या विरात आपण काय करतो याचं भान देखील गोविंद यांना राहिलं नव्हतं. गोविंद ज्या गाडीमध्ये सासुरे गावाला आले होते त्याच गाडीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. ज्या घरासमोर ही गाडी होती ते घर होतं पूजाचं. जेव्हा पोलीस घटनास्थळी आले होते तेव्हा पूजाच्या भावाने सांगितलं, गोविंद आणि त्याची बहीण पूजा या दोघांचे प्रेमसंबंध होते. ज्या गाडीमध्ये गोविंद यांचा मृतदेह सापडला ती गाडी आतमधून लॉक होती. त्यामुळे गोविंद यांच्या घरच्यांनी संशय व्यक्त केलाय, गोविंद यांची हत्या झाली असावी, त्यांनी स्वतःला संपवलं नसावं. त्यासाठी पोलिसांनी पूजा गायकवाड हिलाही ताब्यात घेतलंय. गोविंदने स्वतःला संपवलं की हत्या झाली या सर्व घटनेचा तपास पोलीस करत आहेत.